नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। बातमी आहे लोकशाहीच्या उत्सवाची। देशभरात लोकशाहीचा महाउत्सव सुरू आहे। एकूण 7 टप्प्यांपैकी मतदानाचे 3 टप्पे आटोपले असून 13 मे रोजी 4थ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे। पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ, शिरूर या 3 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील 2509 मतदार केंद्रांवर एकूण 11586 मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात 25,39,000 मतदार आहेत। राज्यातील 4थ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या मतदानासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासन सज्ज आहे। तसेच आचारसंहिता उल्लंघनाच्या घडामोडींवर कारवाई करण्यासाठी विविध भरारी पथके, स्थिर नियंत्रण पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत। निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासह साहित्य, ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे। याशिवाय मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती करण्यात आली आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे, अप्पर तहसीलदार नेहा शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या प्रमुख नियंत्रणाखाली प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहेत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात एकूण 3,52,634 मतदार आहेत। त्यामध्ये 1,83,057 पुरुष मतदार आणि 1,69,567 महिला मतदार आणि 10 अन्य मतदार आहेत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 385 मतदान केंद्र आहेत। त्यामध्ये आळंदी, चाकण आणि राजगुरूनगर या शहरी भागात 70 केंद्रांचा समावेश आहे। उर्वरित 315 मतदार केंद्र ही ग्रामीण भागात आहेत। याशिवाय 36 क्षेत्रीय अधिकारी आणि 2500हून अधिक कर्मचारी निवडणूक कामकाजात कार्यरत आहेत। तसेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे 385 कंट्रोल युनिट आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक 3 असे 1155 बॅलेट युनिट आहेत। विशेष म्हणजे यावेळी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 4 विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे। यामध्ये वाकी खुर्द येथे मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून घोषित आहे। याशिवाय महिला मतदान केंद्र म्हणून राजगुरूनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात आहे। तर होलवडी गावात दिव्यांग कर्मचारी मतदान केंद्र, तर पश्चिम पट्ट्यातील धुळोली, शिरगाव हे युनिक मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान रविवारी खेड तालुक्यात मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून साहित्याचे वाटप केले आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य बूथवर नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। खेड आळंदी 197 या विधानसभा क्षेत्रातील मतदानासाठी एकूण 385 मतदान केंद्र आहेत। 385 मतदान केंद्रात 385 ईव्हीएम्स तयार केलेले आहेत। त्याबरोबरच 30% अधिक मतदानासाठी ईव्हीएम्स तयार करण्यात आलेले आहेत। एकूण 2238 इतका स्टाफ आणि 400 पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच FST, SST आणि VST हे पथक 24 तास कार्यरत आहेत। मागच्या 48 तासापासून सातत्याने सर्व पथके हे कार्यरत आहेत आणि ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। मॉडेल केंद्र तयार करण्यात आले आहेत आपल्या बरोबर। आमचे 5 मॉडेल केंद्र तयार करण्यात आलेले आहेत। एक म्हणजे युनिक मतदान केंद्र, दुसरं महिलांचं जे महिला पिंक पोलिंग बूथ, त्यानंतर एक मतदान केंद्र आहे ज्या ठिकाणी PVTचे म्हणजे ट्रायबल्स पूर्ण ते मतदान केंद्र चालवणार आहे। तिथे ती ट्रायबलची थीम आहे। एका ठिकाणी PWD दिव्यांग जे आहेत ते सर्व ते मतदान केंद्र ऑपरेट करणार आहेत। अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या थीमनुसार वेगवेगळे मतदान केंद्र तयार केलेले आहेत आणि ते त्याप्रमाणे ऑपरेट केलेले आहेत। याद्वारे मी 197 खेड आळंदीमध्ये सर्वांना आवाहन करतो की आपल्या सर्व मतदारांनी 100% मतदानाचा हक्क बजावा। आपल्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून यंत्रणा कार्यरत आहे। आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून या यंत्रणेमध्ये, या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद। बातमी आहे चाकण MIDCतील अपघाताची। निगोजे गावच्या हद्दीत स्मशानभूमी समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत जितेश कुमार धर्मेंद्र यादव याचा मृत्यू झाला। 10 मेच्या रात्री 7:45च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी अनिल कुमार ज्ञान वर्मा वय 20 निगोजे, तालुका खेड, मूळ उत्तर प्रदेश यांनी फिर्याद दिली आहे। अपघातानंतर वाहन चालक पसार झाला आहे। कत्तलीसाठी 2 बैल वाहनातून घेऊन जात असल्याच्या संशयातून चाकण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
पुणे नाशिक महामार्गावर डायमंड चौकात 11 मेच्या दुपारी 1च्या सुमारास ही कारवाई झाली। सुखदेव लक्ष्मण टोपे आणि तुकाराम विठोबा टोपे राहणार वाकी बुद्रुक खेड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। या प्रकरणी महिला पोलीस शिपाई सुषमा मोहिते यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका छोट्या टेम्पोतून 2 गावरान जर्सी जातीचे 2 बैल दाटीवाटीत वाहनात बसून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचं पोलिसांना मिळून आलं आहे। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।